खूप चांगलं वाटतंय. मला पण. मलाही चांगलं वाटतंय. पण प्रॅक्टिकल पॉलिटिक्स नावाची गोष्ट आहे. मला तुम्हाला असं विचारायचं आहे, तुम्ही प्रॅक्टिकल पॉलिटिक्समध्ये आहात. जेव्हा कधी हे प्रत्यक्षात येईल तेव्हा येईल. या वेळेला विधानसभेला या सगळ्या विचारांच्या पार्श्वभूमीवर तुमची रणनीती काय असणार आहे? किती जागा तुम्ही लढवणार आहात? काय तुमची स्ट्रॅटेजी आहे आणि तुमचा अजेंडा काय असणार आहे? देखील आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये 2-4 दिवसामध्ये आमची यादी फायनल होईल, बरं का. त्याच्यावरतीच ठरेल हे किती जागा लढवायच्या आणि नाही लढवायच्या. मी तुम्हाला आता सांगतो, आता या क्षणाला साधारणपणे 200-225 एक मतदारसंघामध्ये माझ्याकडे उमेदवार आहेत, इच्छुक आहेत, अनेक लोक आहेत. काही मतदारसंघामध्ये तर बरेच आहेत. परंतु शेवटी आजची तारीख काढली, साधारणपणे दौरे सुरू व्हायला किंवा निवडणुका यादी जाहीर व्हायला एक अजून 4-5 दिवस जातील किंवा अजून थोडे दिवस जातील. 10 तारखेला शेवटचा दिवस आहे. वेळ किती मिळतो? मी किती ठिकाणी जाणार, किती सभा घेणार, बरं का. या शेवटी सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत त्याच्यावरती. म्हणजे मी लोकसभेला जी गोष्ट केली की मला अनेक लोक सांगत होते आपण 25 जागा 30 जागा लढूया. प्रश्न असा, मी तिथे जायला पाहिजे ना, मी तिथे सभा घ्यायला पाहिजे, मी तिथे लोकांशी मी बोललं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे. या जर गोष्टी होत नसतील तर ते बरोबर होणार नाही. काही ठिकाणी नाही जाता येणार मला, काही ठिकाणी जाता येईल, परंतु त्या अंगाने मला ती गोष्ट आखावी लागेल. आणि मी काय हेलिकॉप्टरचा नेता नाही, त्याच्यामुळे मी गाडीने प्रवास करतो. आणि मी हेलिकॉप्टर काय वाईट नाही, ते पोहोचण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टींसाठी चांगली गोष्ट आहे ती. पण मला ना बऱ्याच वेळेला काय होतं, हेलिकॉप्टरने मी जेव्हा लँड होतो तो मला तो जो तिथला फील असतो ना, तो फीलच येत नाही. गाडीने फिरताना कसं होतंय की आपण एक काही गोष्टी बघत जातो आणि मग त्यातनं तो एक फील यायला लागतो, तुम्हाला अंदाज येतो त्या जिल्ह्याचा, त्या तालुक्याचा. तर त्याच्यामुळे मग आता हे सगळं त्याच्यावरती माझं ठरणार की आता किती दिवस. आणि त्याच वेळेला ज्याला आपण जाहीरनामा, वचननामा, ज्या काही गोष्टी म्हणतो, ह्या लोकांसमोर काय पद्धतीने आणणार, तेही त्याच्यावरती आता आमचं चालू आहे काम. पण म्हणजे तुम्ही पूर्ण 288 जागा तर लढणार नाही. गेल्या वेळेला तुम्ही 11 जागा लढल्या होत्या आणि तिथे तुमचा प्रभावी असा परफॉर्मन्स झाला. हो, तशी स्ट्रॅटेजी असणार. हो हो हो. साधारण 100 जागा लढा का आपण आकड्यात जाऊयाच नको? आकड्यात काय माहिती, आता मला काही सांगताच येणार नाही मला तुम्हाला. किती टार्गेट आहे तुमचं महाराष्ट्राच्या यंदाच्या विधानसभेमध्ये? म्हणजे जर तुमचं हे ठरलं की हे लॉंग टर्मचं पॉलिटिक्स आहे या विधानसभेमध्ये, कारण मला माहितीये की 9 ते 10 जागी तुम्हाला लीड होता गेल्या वेळा विधानसभा सेगमेंटमध्ये, आता काय टार्गेट आहे तुमचं? नाही, कसं आहे, आम्ही 9 ठिकाणी आता या 11 लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही 9 ठिकाणी 1 नंबरला आहोत आणि 13 ठिकाणी आम्ही 2 नंबरला आहोत. अत्यंत कमी मार्जिनने आम्ही मागे आहोत 2 नंबरला असलेल्या जागा. साधारणपणे आम्ही मिळून 22 जागा होतात, बरं का. या उपर अजून एक 10-15 जागांवरती आम्ही कॉन्सन्ट्रेट करतोय, केलेलं आहे, बरं का. आणि त्याप्रमाणे चाललंय. म्हणजे 40 ते 50 जागा. हो, हे एवढं झालं, यावर चांगली कामगिरी झाली तर तुम्ही समाधानी असाल? हो, अर्थातच ना. मला तुम्हाला विचारायचंय, अजेंडा काय असणार? पुन्हा मराठीचा अजेंडा की काही अधिक व्यापक अजेंडा असणार? नाही, कसं आहे, या गोष्टी आपण नीट बघितल्या पाहिजेत की ह्याचं संपूर्ण अर्थकारण राज्याचं आणि या सगळ्या गोष्टी या शेवटी कशावरती अवलंबून आहेत. म्हणजे असलेल्या लोकांना असलेल्या गोष्टी मिळत नाहीत, म्हणजे इथल्या स्थानिकांना इथे असलेल्या गोष्टी मिळत नाहीत. बाहेरचे लोंढे येत आहेत आणि ते त्या गोष्टी घेऊन जात आहेत, बरं का. मी माझ्या परवाच्या माझ्यामध्ये मुलाखतीमध्ये मी सांगितलं की उत्तर प्रदेश, बिहार आणि या ठिकाणाहून ह्यांना रायफलच्या परवानग्या मिळतात, रायफलच्या लायसन्सेस मिळतात, ऑल इंडिया परमिट्स. आणि ते एवढ्यासाठीच मिळतात कारण ते तिकडून इकडे यायचं आणि इकडच्या सिक्युरिटी एजन्सीमध्ये भरती व्हायचं. मग आज मला सांगा, आपण अनेकदा असे फोटो पाहिलेले आहेत की पोलीस भरतीच्या वेळेला तिथे इतकी गर्दी होते, बरं का. मुलं येतात, महाराष्ट्रातनं मुलं येतात, पोलीस भरतीच्या त्या सगळ्या आलेल्या मुलांवरती पोलिसांनाच लाठीचार्ज करावा लागतो, अशी बऱ्याच वेळा वेळ येते. म्हणजे पोलिसांमध्ये भरती होण्यासाठी म्हणून इतकी मुलं जर महाराष्ट्रामध्ये हजारोनी जर समजा तयार असतील, तर या महाराष्ट्रामध्ये निर्माण होणाऱ्या या सिक्युरिटी एजन्सीजमध्ये ही मुलं का नाही लागू शकत? मग ह्या मुलांना तुम्ही रायफल्स किंवा इतर गोष्टींच्या परवानग्या, लायसन्सेस का देत नाही? इथे जर समजा तुम्ही एक रिव्हॉल्व्हरचं लायसन्स मागायला गेलात तर तुम्हाला इथे परवानगीच देत नाही. दिलीच तर तुम्हाला मुंबई बाहेरची करता येत नाही. मग फार आणि तिथून हे जे येतात, बरं, ही माणसं कोण आहेत? ही कुठच्या पार्श्वभूमीची माणसं आहेत? यांच्यावरती कुठच्या प्रकारचे गुन्हे आहेत? हे कोण आहेत काय माहिती नाही. आणि हे तिथून फक्त रायफलचं लायसन्स आहे म्हणून इकडे येणार, सिक्युरिटी एजन्सीमध्ये बसणार.
आणि कुठच्याही ज्वेलरच्या बाहेर किंवा कुठच्याही बँकेच्या बाहेर हे रायफल घेऊन उभे राहणार, तुम्हाला माहित नाही माणूस कोण आहे. इतका बेसावतपणाने आपण नाही वागू शकत हो. हे मी त्यातलं एक उदाहरण दिलं मी तुम्हाला हा धोका मोठा वाटतो? 100%. हे जे उत्तर भारतातून लोंढे येत आहेत 100%. याच्यामुळे गुन्हेगारी वाढते. अर्थातच. आणि कसं आहे, आज कसं आपण एक मुंबईमधली एक परिस्थिती बघूया. मुंबईमध्ये आज रात्री 1 वाजता देखील जर समजा सिग्नल चालू असेल तर गाड्या थांबायच्या. आता दुपारीही नाही थांबत. अगदीच काही सगळं उद्ध्वस्त झालं अशाला भाग नाही. तर कुठेही गाड्या आज मुंबईमध्ये चालवत असलेल्या आज कित्येक हजारोनी टॅक्सीज या इल्लीगल आहेत. हजारोनी रिक्षा ह्या इल्लीगल आहेत. ह्या बघायच्या कोणी? मी अगदी साधी साधी गोष्ट सांगतो. आज आपण हायवे घेऊया, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे घेऊया. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती कशाही प्रकारे ट्रक चालवतात, कशाही प्रकारे तुमच्या त्या मोठ्या बसेस चालवतात. आणि मग आपण कित्येकदा बघतो की बाबा ऍक्सिडेंट झाला, 4 लोक गेले. अरे 4 लोक काय गेले? त्या कुटुंब उद्ध्वस्त झालं ना ते. ती माणसं गेली, ती लहान मुलं गेली, त्या महिला गेल्या आणि त्याच्याबद्दल आपल्याला काही वाटतच नाही. याचं कारण काय? कारण त्या चालवणाऱ्या गाड्यांवरती कोणाचं काही बंधनच नाही, त्यांना भीतीच नाही. आज पण आपण जर इथे सगळ्या गोष्टी बघितल्या, ही जी बजबजपुरी माजण्याचं सगळ्या बाजूनी जे कारण आहे, याचं कारण शासन, प्रशासन, पोलीस अशी जी भीती पाहिजे, भीती ती नाहीच आहे. त्याच्यामुळे कोणी येतं, काही